आणि उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे, त्यामुळे सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहे। रामाच्या अयोध्या नगरीतही दाट धुकं पसरलंय। सध्या तिथे काय चित्र पाहायला मिळतंय सांगतायत गणेश ठाकूर। जानेवारीचा महिना आहे। प्रभू श्री रामाच्या नगरीवर धुक्याची चादर संपूर्ण सगळीकडे पाहायला मिळते। मी सध्या कार्यशाळा या परिसरामध्ये आहे आणि जवळपास 100 मीटरच्या पुढे आपल्याला विजिबिलिटी नाही आहे आणि अशाच प्रकारचं वातावरण या संपूर्ण महिन्यात असणार आहे। 22 जानेवारीला ज्या वेळेला राम मंदिराची स्थापना होईल किंवा राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामाच्या मूर्तीची स्थापना होईल, त्या दिवशी देखील अशाच प्रकारचं वातावरण असेल। संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये असाच माहोल वातावरण पाहायला मिळतंय। विजिबिलिटी खूप कमी आहे, जवळपास 13 डिग्रीचं टेम्परेचर सध्या आहे आणि विजिबिलिटी कमी असल्यामुळे लोकांना थोडीशी अडचण येते, गाड्यांना थोडीशी अडचण येते। पण त्या दिवशी VIP मूवमेंट असल्यामुळं सगळी खबरदारी घेण्यात येत आहे। प्रशासनाकडनं या धुक्यासंदर्भातही पावलं उचलली जात आहेत की कशा प्रकारे गाड्यांची मूवमेंट त्या दिवशी, कारण VIP मूवमेंट जास्त असणार आहे, लोक जास्त येणार आहेत, म्हणून अपघात होऊ नये यासाठी रिफ्लेक्टर्स आणि इतर अनेक गोष्टी प्रशासनानं हायवेजवरती मुख्य रस्त्यांवरती केल्या आहेत, जेणेकरून 22 जानेवारीला ज्यावेळेस शक्यता आहे की लाखो रामभक्त इथं अयोध्या नगरीत येतील, त्यांच्यासाठी या थंडीच्या मौसममध्ये कोणतीही अव्यवस्था न व्हावं, त्यांना अडचण न व्हावी आणि यासाठीच प्रशासनाकडनं सगळी तयारी केली गेली आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, अयोध्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।